तर आज सकाळी जरा लेट उठलेलो त्यामुळे गडबड झाली, काय कळत नव्हतं. लगेच क्रेटीन बनवलं आणि क्रेटीन बनवून आलो मी जिममध्ये होतं आज ट्रायसेप. सो रिस्टार्ट डे 26. आणि त्यानंतर आज पण प्रथमेशनं कमेंट केला आहे. सो प्रथमेशनं आज विचारलं आहे की चटणी इज हेल्दी ऑर नॉट. जी पेपर चटणी आहे, जी तिखट आपण सगळ्यांमध्ये घालतो आहे, ती प्रमाणात खाल्ली तर चांगलीच आहे. खरं ती हेल्दी असं म्हणू शकत नाही. त्याचं फक्त एक काम आहे की टेस्टला चांगलं येणं. जे मी सॅलॅड खातो आहे ते मला खूप अळणी वाटते, त्यामुळे मी त्यामध्ये जरा जास्तीत चटणी, स्पायसेस, चाट मसाला ॲड करायला बघतो आहे. आणि आज मी फर्स्ट नाश्त्यामध्ये 75 ग्रॅम इडली आणि 50 ग्रॅम स्प्राउट्स खाल्ले होते एकदम वजन करून. इडली आज खायचं कारण म्हणजे आज इडली आणलेली, काय असं काय स्पेशल नाही आहे त्यात. त्यानंतर मी वॉकिंगला बाहेर पडलोच आहे. आणि जर तू चटणी म्हणजे इडलीबरोबर मिळणारी जी चटणी म्हणत असेल तर ती कम्प्लिटली हेल्दी आहे. खरं वेट लॉससाठी ती चालणार नाही मे बी. वेट गेनसाठी कधी तर तू खाऊ शकतो आहेस रे. त्याची पण एक स्पेसिफिक अमाऊंट आहे. कोणती पण गोष्ट जास्त चालत नाही. आणि आल्यानंतर मी अंथरूण आवरलं कारण की विसरलेलो यार. आणि आजच्या दुपारच्या जेवणामध्ये चिकन होतं, त्यानंतर प्रोटीन पावडर घेतली. खरं आज जरा कॅलरीज जास्त झाल्यात कारण की आज दुपारी प्लॅन बनला पनीर सँडविच बनवायचा. सो ब्राऊन ब्रेड वगैरे ते आणून थोडंफार हेल्दी करण्याचा प्रयत्न केला आहे. सँडविच ऑल्दो पूर्ण हेल्दीच केले. हर्षानं सँडविच बनवला आहे. सो बनवणारा एकटाच होता, खाणारी सगळी होतो. आणि सँडविच मस्त झालं. म्हणजे कितीतरी दिवसानंतर मी ब्रेड वगैरे त्यांनी खाल्लं. टेस्टसाठी खूप चांगला वाटले. आज संध्याकाळी मेडिटेशन आवरलं. त्यानंतर आज जरा जास्त कॅलरीज बर्न करायच्या होत्या. 18,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.